तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल टू चिराज या यूट्यूब चॅनलवर परत एकदा. तर मित्रांनो, आपण चाललो आहे कोकणात, परत एकदा कोकणात चाललेलो आहे. येस, तर यावेळी आपण 5 जण चाललो आणि कोकणात आपण रत्नागिरीला चाललो आहे आणि मग आपल्या जे माझं गाव आहे देवगड तिकडे जाऊ. तर बलेनो आपली रोजची, हा आपला ट्रेडर जयेश वारखंडकर, द स्पिरिच्युअल ट्रेडर, याचा पण यूट्यूब चॅनल आहे. आणि बाकी माझे ऑफिसचे मित्र आहेत, हा बिल्डिंगमधला आहे. बाकीचे 4 ऑफिसचे मित्र आहेत, 3 ऑफिसचे मित्र आहेत. तर एक पनवेलला भेटणार आहे, 2 गाडीत आहेत. तर आता पुढे पुढे जसं जाऊ तसं आपण व्लॉग आणि सगळ्यांची ओळख करून देऊया. चला आता आपण मित्रांनो व्लॉग आणि प्रवास चालू करूया. वाजलेले आहेत 1:52 आणि आम्ही शुभमला घ्यायला आलो आहे. दरवेळी हर टाईमसारखा लेट. छान थंडी आहे, छान थंडी. फटाफट आलो, अजिबात ट्रॅफिक वगैरे नाही भेटली. आता त्याचा वेट करतो, येईल तो 1-2 मिनटात येईल. आमचे बॉडी बिल्डर आलेले आहेत. वेलकम. हा एक बॉडी बिल्डर आणि हा एक बॉडी आहे, तिन्ही पण माझे ऑफिसचे मित्र आहेत. तर चला मित्रांनो, जास्त टाईम वेस्ट नाही करायचा आहे आणि पटकन निघूया आपण. आपल्या कोकणाच्या मुंबई गोवानेच जाणार आहे, तर आता फटाफट निघूया. तर मित्रांनो, 1:30 वाजलेले आहेत आणि 5 किलोमीटर नंतर आम्ही चाय ब्रेक घेतला आहे. 5 किलोमीटरने म्हणजे खूप वेळ दाखवणार आहे आम्हाला, खूप वेळ जाताना खूप वेळ लागणार आहे आम्हाला, खूप पटे. म्हणजे यावेळी पेट्रोल गाडी आहे तरी पण वेळ लागणार. गाडी पेट्रोल असो डिझेल असो, टायमिंग तोच आहे. म्हणजे किती वेळ लवकर निघा. 2:29 झाले. 3 वाजता निघणार. 3 वाजता मुंबई सोडणार. वाजलेले आहेत 4:15. मस्त 85 किलोमीटर्स आपण आता रनिंग केली. शुभम केळी खातोय आणि आम्ही इथे मॅगी सांगितली आहे. मस्त थंडीमध्ये जरा मॅगी आणि चहाचा स्वाद घेऊया पद्धतशीर. तर आता फटाफट आता आम्ही मॅगी खाऊया आणि मग आपण प्रवास चालू करू. प्रवास खूप मोठा आहे, तुम्ही वाव बघू शकता, तोंडातून निघते आहे कंटिन्युअस. कशी वाटते थंडी? थंडी मस्त, एकदम छान थंडी आहे. 4:15 वाजलेत. चला मित्रांनो, पहिला तर खाऊया, भूक लागली आहे. पटे भूक लागली आहे. तर मित्रांनो, गरम मॅगी खायला या. खूप भाई, आम्ही एवढं का असतोय माहिती तुम्हाला? एवढी बेकार थंडी आहे ना की काय करा. बघा, आणि त्यात असे गाड्या ट्रक गेले ना बाजूने की पुरं अंग काढतात. पोरं डायरेक्ट अंग काढतात. डेंजर थंडी आहे, डेंजर. तर मित्रांनो, आता गरम मॅगी आहे, तोपर्यंत खाऊन घेतो, पण नंतर भेटू. हां, ते नंतर थंड होईल. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी वाजलेले आहेत 6:30 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहे परशुराम मंदिर. काय एरियाचं नाव काय शुभम? एरियाचं नाव काय? एरियाचं नाव चिपळूण. हां, चिपळूणच्या आसपास एक परशुराम मंदिर म्हणून आहे, तिकडे आलो आहे. तर आता आम्हाला 5 मिनटं झाली इथे येऊन. आता जरा आम्ही फ्रेश वगैरे होतो, सगळे झोपलेले गाडीमध्ये. हां, तर इथे कुठे स्ट्रेटच आहे ना मंदिर, इथून सरळच आहे मंदिर त्या साईडला. तर या मंदिराची स्टोरी एक अशी आहे की जे भगवान परशुराम होते, त्यांना कोकणामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जागा पाहिजे होती. आणि या साईडला पूर्ण म्हणजे पूर्ण सगळं हेच होतं, म्हणजे पाणी समुद्राचं. तर समुद्र देवाने त्यांना जागा नाही दिली, तर त्यांनी 14 बाण मारून, जेवढं पाण्यामध्ये 14 बाण मारले, अशी स्टोरी आहे. मी आत्ताच जस्ट यूट्यूबवर बघितली. 14 बाण मारले पाण्यामध्ये आणि जेवढी जागा आत गेली
तेवढी भूमी आपल्या कोकणाची आहे, म्हणून त्यांना मंदिराचं पण नाव आहे कोकण निर्माते परशुराम भगवान असं. तर आता आपण जाऊया आणि फटाफट पाया पडूया. काही ते चहा वगैरे आम्हाला काही भेटला नाही आहे. तर मित्रांनो इथे एक हॉटेल चालू आहे, तर इथेच आम्ही चहा वगैरे पिणार आहे आता. आणि ते पहा तिकडे मंदिर आहे इथे आणि फॉग पाहू शकता तुम्ही. थांबा समुद्राचा आवाज येतो. ब्लॉग मध्ये आला. काय ना करू शकत, काय ना करू शकत. जयेश बोलते समुद्राचा पण आवाज येतोय. आसपास 40-40 किलोमीटर तरी समुद्र नाही कुठे. पण मित्रांनो तो व्ह्यू एकदम बाप वाटतो, छान वाटतं एकदम सकाळी. आम्हाला ॲक्च्युली इकडे आरतीला यायचं होतं. 4:30ला आरती असते ना. 4:30ला आम्ही पनवेललाच होतो. पण आम्हाला यायचं होतं, आम्हाला भेटलं नाही. पण इथे जर तुम्ही कधी आलात सकाळी तर 4:30 वाजता या. इकडची आरती फार छान असते आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकता छान. आता आपण फटाफट दर्शन घेऊया. आणि काकींना आम्ही सांगितलं पोहे करायला छानपैकी गरम गरम. तर आपण पहिलं दर्शन करू आणि मग नाश्ता करूया. ओके. अरे माशी पण आहेत काय ह्याच्यात. तीन आहे तो बघ की पैसे टाकले. फोटोशूट झालं इकडे. मित्रांनो व्ह्यू बघा एकदम छान आहे. मंदिराच्या मागे आलोय आम्ही जरा फोटो काढायला. ते बघा जे तुझा मोबाईल दे. सगळ्या मोबाईल मध्ये किती फोटो काढ. साईड दोनच व्हिडिओ चालू आहे. दोनच लेन्स आहेत. क्लास एकदम नाही बदलले. डायरेक्ट ढगांच्या वरती आम्ही. सॉक्स चिरडल है ना. घरे डिलीट करू काय पटकन. फोटो काढ भाई, मिस कर. झालं दर्शन पटकन. कोणच नव्हतं 2-3 जणच होते आमच्यासोबत. आणि गाभाऱ्यात जाऊन एवढं पॉझिटिव्ह वाटलं आम्हाला है ना शुभम. खूप छान होतं. खूप छान. जयेश कसं वाटलं. तू तर खूप हे करतो ना. ध्यान करायला खूप मंदिर खूप छान आहे आणि ध्यान करायला खूप भारी आहे. ध्यान करायला असं. आणि ह्या साईडला तलाव वगैरे आहे. तर चलो आणि आता आपण चाललो आहे कसबा म्हणजेच पुण्याचं नाही, संगमेश्वरचं. तेच तिकडेच ते संभाजी महाराजांना ज्यांना पकडलं होतं, जिकडे कैद केलेलं तिकडे. बघू पहिलं तिकडेच जाऊ, नाही तर अजून एक कोणतं मध्ये लोकेशन असेल तर तिकडे जाऊ. तर चला आता पटापट ड्राईव्ह करूया. चढून उतरून जरा थकाला झालं आहे, तर पटकन आता आपण ड्राईव्ह करू आणि तिकडे जाऊया. आणि वडार झोपणार आहेस. नाही निर्लज्ज आहे अम्मा. हे उठा. चला उठा, सकाळ झाली. चिकलू उठला. चिकलू काय चिकलू. या साईडला वरती मंदिर आहे. हे नाही रे. मग कुठे. अच्छा पुढे आहे. सॉरी नो. शिव्या बोललो मी किती वेळा. शिव्या द्यायचे नाही. पण हे झोपडपट्टीची पोरं आमच्यासोबत आले ना की चालू होतात. काय करायचं माहित नाही. चांगल्या पोरांमध्ये वाईट पोरं असतातच. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मुलं आहेत तर शिव्या वगैरे होतातच. तर सॉरी. हे मंदिर नाही, पुढे मंदिर आहे, तिकडे जाऊ. आणि जिकडे संभाजी महाराजांना कैद केलं ते पण पुढेच आहे मित्रांनो. नाही सगळं जाणार व्लॉगमध्ये, तर ते पण पुढेच आहे. कन्स्ट्रक्शन चालू आहे मंदिराचं. खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे हे. तर कन्स्ट्रक्शन चालू आहे बऱ्यापैकी, तुम्ही बघू शकता.
तर मित्रांनो, मंदिराची छोटी छोटी जे शिल्पकला असते ती बघा किती छान आहे. म्हणजे एकदम प्रॉपर एकदम छोटे छोटे शिल्पकला केलेली आहे. एकदम प्रॉपर म्हणजे हिंदू मंदिरांची तुम्ही बघाल ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे खूप छानच केलेली आहे सगळीकडेच. म्हणजे कसं केलं असेल काय माहिती सही. तर आपण आता आलेलो आहे संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने जिथे कब्जा केला होता, जिकडे कैद केलं होतं ती ही जागा. वाड्याची अवस्था आता थोडी खराब झालेली आहे आणि हीच ती जागा जिकडे मराठ्यांचा इतिहास बदलला. कारण संभाजी महाराज असते तर आज काहीतरी वेगळाच इतिहास असता, वेगळाच भारताचा नकाशा असता. वाईट वाटतं इथे येऊन. अवस्था खूप खराब आहे वाड्याची. आणि त्या वाड्यापासून थोडंच पुढे आल्यावर हे असं सगळे मंदिरं आहेत, तुटलेली मंदिरं आहेत. हे नंदी महाराजांची मूर्ती बघून तुम्ही सांगू शकता की ती लढाई जागेसाठी नव्हती ना कुठच्या ह्याच्यासाठी. ती लढाई फक्त धर्मासाठी होती आणि फक्त धर्मासाठी होती. कारण एवढा तुटेपर्यंत हे ते म्हणजे काय होणार आहे का. तर तुम्ही हे मंदिरं बघू शकता कशी तोडली आहेत मित्रांनो मुघलांनी. दोघांच्या मध्ये पाठीमध्ये आहे ना. मला हे दाखवायचं नव्हतं ॲक्च्युली, पण हे मी मुद्दाम दाखवतो आहे. कारण काही सेक्युलर लोक आहेत अजून पण जे सेक्युलर करतात. समजेल त्यांना थोड्या दिवसात जे बांगलादेशमध्ये होतं आहे, जे सगळीकडे काय ठिकाणी होतं आहे. तर मित्रांनो हे आहे असं सगळं. तर तुम्ही या इथे भेट द्या. आम्ही सगळे खूप इमोशनल झालो ॲक्च्युली इकडे येऊन. खूप लोक आहेत आले आहेत
बघायला वाडा वगैरे सगळेच खूप इमोशनल झाले ॲक्च्युली बघून इथे. कारण तो एक काळ जर निघून गेला असता तर आज काहीतरी मराठ्यांचा इतिहास वेगळा असता आणि देश पण वेगळा असता. काय करणार, आपलेच काही हरामखोर निघाले गद्दार, त्यांच्यामुळे आज आपण इथे मागे राहिलो आहे बस, बाकी काय नाही. वाईट वाटतं. करून आता वाजलेले आहेत 12 आणि आम्ही आता आलेलो आहे मार्लेश्वरला. या कुठचं संगमेश्वरचं ना, संगमेश्वरचं मार्लेश्वरकडे आलेलो आहे. इथे ॲक्च्युली पावसामध्ये येतात पण आम्ही हिवाळ्यात आलो आहे. बघ इकडे हे डोंगर आहेत, इकडे एकदम छान छान वॉटरफॉल असतात एकदम भारी भारी, पण आता नाही येत काय. तर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पावसात ट्राय करा. पण आम्ही आता हिवाळ्यात आलो आहे, दर्शन घेणार आणि जाणार. कारण आज आमचे खूप स्पॉट झाले आहेत फटाफट आणि ते पण आणि नॉनस्टॉप. तर आता पटापट आपण वरती असतं 200 स्टेप्स चढायचेत आपल्याला. काय आलं 200 स्टेप्स चढायचे आहेत आता आपल्याला. तर 200 स्टेप्स चढूया फटाफट आणि वरती पटकन आपण पाया पडूया. हा तर गाईज पायऱ्या चढायला स्टार्ट केलेल्या आहेत अशा प्रकारे एकदम जोशमध्ये. तर फटाफट आता चढतो. हा बघा जोश बघू शकता तुम्ही, जोश जोश संपला. जोश थोड्या वेळाने खाली येईल. पायऱ्या नॉर्मल आहेत, चालू शकतो असं. एकविरा आईसारखं नाही आहे, स्ट्रीफ एकदम नॉर्मल हॉरिझॉन्टल आहेत, पण तुम्ही चालू शकता असं आहे. हे बघा मिनिमम किती आहे ते 250 आहेत ना, 250 आहेत पायऱ्या टाकायला झालेलं आहे. अशा प्रकारे आता अर्ध झालं आहे आमचं, अर्ध बाकी आहे. लोक येतात अजून खालून. पटे करते रे तुझे ही नाही पकडा माकड आहे. माकडाचे माणसं. तर ओमकार हिस्ट्री काय जरा शॉर्ट मध्ये सांग. नाही माहिती माकडा तेवढा मला माहिती. हे झोपलेले जागे झाले. हे जप करतोय जप. मित्रांनो इथे डेंजरवाले माकडं आहेत आणि आमच्या वरतीच फिरत आहेत. तर मला भीती वाटते हातातला गोप्रो घेऊन गेला तर माझं नुकसान होईल, नुकसान. आणि लाईन आहे बऱ्यापैकी, आज वीक डे आहे तरी पण. तर हळूहळू जाते पुढे, लेट्स गो. आणि त्या साईडला मोठा धबधबा येतो ते बघा, तो दाखवतो शॉर्टमध्ये. आणि हा रोड हा त्या साईडला जातो. संपला. झुणका भाकर खायला या, भूक लागली आहे. वरती चढून पूर्ण भूक लागलं. जय कसे आहे झुणका भाकर? एक नंबर. येस येस. वरती आलात तर नक्की ट्राय करा झुणका भाकर. काय खाणार नाही बरोबर पोरं सगळं खातात जे भेटतात ते खातात. देवदर्शन संपलं का? येस येस देवदर्शन संपलं फायनली. मला माझ्या पप्पाने जेवढं फिरवलं ना एका दिवसामध्ये तेवढं मला या माणसा ह्याला एक प्लॅन करायला दिलं आहे. त्याने वाट लावून टाकली सगळ्यांची. वाट नाही म्हणजे वाट लावली असं. तर मित्रांनो आपली आता स्वारी निघालेली आहे रत्नागिरीकडे
एक 1.5 तास लागणार अजून. आज खूप जास्त फिरलो आहे सगळे, म्हणजे वैताग आलाय भाई. फुल पद्धतशीर. आराम पाहिजे आता बॉडीला, ॲक्च्युली आराम पाहिजे. कारण सकाळी आपण कितीला निघालो रे? 12:30 पासून आम्ही जे निघालो आहे काल रात्री ते अजूनपर्यंत आम्ही फिरतोच आहे, नॉनस्टॉप फिरतोय. आता वाजले 1:30 नाही 1:15 झालाय. आता फटाफट आपण जाऊया रत्नागिरीमध्ये आणि तिकडे एक बीच आहे, तर आपण तिकडे बीचवर जाऊ आणि मग पुढची आपण इन्फॉर्मेशन आणि ब्लॉग चालू करू. छानपैकी आम्ही चेक इन केलं, सामान ठेवलं आणि आता फटे भूक लागली आम्हाला. आता वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत आणि फटे भूक लागली आहे. तर आम्ही आलेलो आहे आता अश्विनी लंच होममध्ये. मित्रांनो इथे ना रेट्स खूप छान आहेत, एकदम रिजनेबल आहेत. जशी निघालो आम्ही आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता खतरनाक वाला सनसेट होतोय. तो आपल्याला बघायचं. आपण एका स्पॉटला चाललोय. आपण आता एका स्पॉटला चाललोय. स्पॉटचं नाव काय? वरवडे सनसेट पॉइंट आहे धारच्या इथून आता. हां, तर तिकडेच चाललो आता आम्ही. खतरनाक पॉइंट आहे तिकडनं. आता आपण सनसेट बघायचं आहे. त्या साईडला आहे. आपण सूर्याच्या डायरेक्शनने चाललो आहे. तर या साईडला बाथरूम वगैरे आहे आणि इथून पूर्ण मागे तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. बट आम्ही पुढे चाललो आहे जिकडे आम्हाला जायचं आहे, जो बेस्ट पॉईंट आहे तो. जयेश आमचा बेस्ट पॉईंट बघतोय. स्टील आम्ही पण सर्च करतोय बेस्ट पॉईंट कसा येईल, काय येईल. नीट असं बसून तुमच्यासाठी खास टाईमलॅप्स कसा होईल, काय होईल. हां, बाय द वे इकडे बोटिंग, स्कुबा डाईव्ह वगैरे सगळं होतं. तुम्हाला कॉन्टॅक्ट काय करायचं असेल तर माझा भाऊ शुभम आहे. इथे सगळं होतं ना रे, स्कुबा डाईव्ह वगैरे सगळं होतं, तर तो करून देईल तुम्हाला सगळ्याला. हॉटेलपासून सगळं आपल्याकडे सगळं आहे. सगळं हॉटेल, लंच, डिनर सगळं, ब्रेकफास्ट बीच इन्क्लूड सगळं. तर आता आम्ही इथे सनसेट एन्जॉय करतोय शांतपणे. कोण नाही आहे. काढला जात होतं कोणचा टाइमलॅप्स लाव ना एक मस्त. येस, टाईम लॅप्सच लावणार आहे आता आम्ही. आता तो स्टँड नाही आहे. छान वाटतं इथे, शांतता, एकदम शांतता, एकदम भारी वाटतंय. आणि इकडचे तुम्ही दगडी बघू शकता. दगडी बघा इकडचे, तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही, पण मोठे दगड आहेत. मोठे सगळे. म्हणजे बीच नाहीच आहे, बीच त्या साईडला आहे. बीच सगळा त्या साईडला आहे. बट हे इथून असे दगडी जे चालू झाले ते लॉंग वे लास्टपर्यंत. तर आता आम्ही इथे साईडला बसू इकडे आणि सनसेट एन्जॉय.
तर मित्रांनो आमचे फोटोज वगैरे सगळे मस्त काढून झालेत. तर आम्ही आता आलो आहे हे बघा हे काय आहे आय डोंट नो ह्याला काय बोलतात. ह्याला पॅराग्लायडिंग बोलतात. बट ह्याला मागे मोटर लागलेली आहे. ते फास्ट चाललं आहे. माहीत नाही मी पहिल्यांदा बघतो आहे. आय डोंट नो काय आहे ते. पण सही आहे. सही आहे ते एकदम असं म्हणजे जस्ट लाईक हेलिकॉप्टरसारखं फील देते एकदम भारी. सही आहे एकदम. ते एकदम कोपऱ्यातून आलं आणि आता इथपर्यंत आलेलं एकदम ह्या साईडला आहे बघा. ह्या साईडला आणि आता ते परत गेलं त्या साईडने. तर सही आहे. बघू उद्या आम्ही जर आम्हाला जमलं तर आम्ही ट्राय करू. आणि सनसेट तर झालेला आहे अशा प्रकारे त्या साईडला. आणि गाडी बघा काय वाटते. एक काम करना गाड़ी दरवाजा खोल एक साइड. खतरनाक. हा का आलं. तर आता आपण जाऊया. आपला ब्लॉग झालेला आहे पद्धतशीर. सनसेट पण झालेलं आहे आणि आपण सगळाच मे बी खूप मोठा व्लॉग झालेला आहे आजचा. तर आपण आता व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला.